हम यही मांग कर रहे हैं कि उनको उसके पद से इस्तीफा देना। बीजेपी मधून अक्कलपट्टी करावी अशी आमची मागणी आहे आणि पडळकरांच्या अशा बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पण या मंत्रिमंडळाला लाज वाटली पाहिजे। यांच्याच मंत्रिमंडळामध्ये असणारा एक गोपीचंद पडळकर त्याला चांगल्या नावाने बोलायला आम्हाला वाईट वाटतंय, कारण त्याला गोप्या बोललेलंच परवडेल। कारण ज्या समाजातून तो येतो त्या समाजातून मी पण येतो, मी पण धनगर आहे, पण मी येशू ख्रिस्तालाच मानतोय। लक्षात ठेवा, माझं नाव नाही बदललं, धर्म नाही बदलला, माझी जात नाही बदलली, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून माझं जीवन बदललेलं आहे। आणि ख्रिस्ती समाज मनुष्याचं जीवन बदलतो, कोणाचे धर्म बदलत नाही। हे जे बसलेले आहेत ना बोके, जे वरती मंत्रिमंडळावरती जे हिंदुत्वाचा नारा लावून, मी त्यांना सांगू इच्छितो की जो पडळकरांनी जे वक्तव्य केले, बेताल वक्तव्य, हे वक्तव्य म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी सुपारी दिलेली आहे। आणि सुपारीच्याद्वारे त्याचं असं मत आहे की तुम्ही सर्व ख्रिश्चन लोकांना मारा। पण ज्या मतदारसंघातून तो निवडून आला आहे त्या ठिकाणी बहुजनांचा बालेकिल्ला आहे। त्या ठिकाणी जवळजवळ 30% ख्रिश्चनांनी या गोपीचंद पडळकरला मतदान केलं, त्याला निवडून आणले। पण हा गद्दार, याला आम्ही चांगला ओळखतो, हा फक्त स्वतःची TRP वाढवण्यासाठी हा कुठे ना कुठे दोन समाजामध्ये तेढ निर्माणाचा प्रयत्न करतो। हे देवेंद्र फडणवीस साहेबांना पण चांगलं माहिती आहे। आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे, ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे त्याची माहिती घेऊन या देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला त्वरित याचा राजीनामा घेऊन या पक्षातून हकालपट्टी करावी, कारण हे फार विचित्र प्रकारचे मांडूळ आहेत। आणि मी यांचा पुन्हा एकदा ख्रिस्ती समाजातर्फे याचा जाहीर निषेध करतो। आमचा धर्म शांतताप्रिय आहे, आम्ही कुठेही धर्म परिवर्तन करत नाही। आमचा धर्म परिवर्तन जर होत असतं तर आमचा टक्का वाढला असता। आम्ही जेवढे होते तेवढेच आहोत। आणि पडळकरांनी हे त्यांचे माफी मागावी ख्रिस्ती समाजाची। आमचा समाज पूर्ण दुखावला गेलेला आहे या त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे। आणि ह्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होऊन आज पूर्ण महाराष्ट्रात, आता सध्या आम्ही जसं तुमच्यासमोर आहोत तसं पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये, कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये सगळीकडे या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात येत आहे। आणि आमचा समाज एकजुटीने यांच्या विरुद्ध आम्ही ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करत आहोत। मी ख्रिस्ती समाजाच्या वतीने किरण रिजिजू यांच्याशी बोललो आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलं आहे। सामाजिक न्यायमंत्री आमचे नेते रामदास आठवले यांच्याशी मी बोललेलो आहे आणि राजनाथ सिंग साहेबांशी पण मी बोललेलो आहे या विषयावरती। तर त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून या पडळकरांवरती कारवाई करण्यात यावी आणि आमदारकीच्या पदावर असताना असं बेताल वक्तव्य त्यांनी करू नये। आमचा धर्म शांतताप्रिय धर्म आहे आणि आम्ही एकजुटीने सर्व लोक, ख्रिस्ती समाजातले सर्व लोक ह्या वक्तव्याचा निषेध करतो। या ठिकाणी एकत्र जमण्याचं कारण हे आहे की जे संविधानिक पदावरती बसलेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे धर्मगुरूंविषयी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, एक प्रकारे त्यांनी सुपारी दिल्यासारखं होत आहे, लोकांना चिथवण्याचा प्रयत्न करत आहे। 3 लाख, 4 लाख, 5 लाख, नंतर 11 लाख रुपये बक्षीस ठेवून, म्हणजे आज आम्ही जे या देशात राहतो, एक संविधान जे काही या भारताचं आहे त्या घटनेनुसार आम्ही इथं जगत आहोत आणि या घटनेच्या विरोधातच हे सरकार सगळं बघत आहे। त्यांच्यापर्यंत न्यूज गेलेली आहे। एवढंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ख्रिस्ती समाज गडबडून गेलेला आहे, म्हणजे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचा निषेध केला जात आहे। तर आमची एक मागणी आहे सरकारला आणि विशेषतः गृहमंत्री आणि जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांना विनंती आहे की त्यांना त्या संविधानिक पदावरून त्यांनी रिक्त करावं किंवा हकालपट्टी करावी, बीजेपीमधून हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे। हम आज यहाँ पर खड़े हैं, सब ख्रिस्ती समाज समन्वय समिति सब मिलकर हम यहाँ पर आमदार गोपीचंद पडळकर इनका निषेध कर रहा है, क्योंकि उन्होंने जो वक्तव्य किया है कि जो कोई भी क्रिश्चियन फादर को या पास्टर को उसका सैराट करेगा मैं 11 लाख उनको इनाम दूंगा, या टांग तोड़ेगा तो मैं 5 लाख इनाम दूंगा। अगर ये संविधान के अनुसार बैठा हुआ आमदार अगर ये विधान कर सकता है तो क्या उसको कोई रोक नहीं सकता है? क्या संविधान ने ये अनुमति दी है कि हम कैसे भी बोले, कैसे भी करें? यहाँ पर भारत में संविधान ने हर एक धर्म को अपने धर्म का प्रचार करने की अनुमति दी है, ताकि वो अपने धर्म का प्रचार करे और प्रसार भी करे। अगर सामने वाला होकर हमारे पास आता है तो हम उसको रोक नहीं सकते हैं।
क्योंकि मंदिर में, मस्जिद में या चर्च में अगर कोई जाता है तो उसको कोई रोकता नहीं है। हमारे पास अगर मंदिर, चर्च में कोई आता है तो वो मसीह नहीं बनता है, उसका धर्मांतरण नहीं होता है। ऐसा तो कहीं भी नहीं है अभी तक कोई भी चर्चेस ने अतिक्रमण कहीं भी नहीं किया है, क्योंकि जितने भी चर्चेस बांधे गए हैं, जितनी भी इमारतें हैं, वो कानूनन परमिशन लेके, म्यूनिसिपल कॉरपोरेशन से परमिशन लेके बांधी हुई है। ऐसा कोई भी चर्च नहीं है कि हमने किसी के मंदिर के ऊपर भी चर्च नहीं बनाया है। मला तर एकच बोलायचं आहे की आजच्या घडीला आम्ही ख्रिस्ती बांधव जे आहात तर आम्ही कुठल्याही व्हायलन्समध्ये आम्ही कधीही भाग घेत नाही आणि आमच्याकडे कधीही हा प्रकार होत नाही की धर्मांतर होतो आहे किंवा काय। पण जे काय पडळकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला आमचा पूर्ण निषेध आहे आणि आम्ही त्याचे पूर्ण पाठपुरावा करू आणि त्यांना त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। निषेध 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 अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।